हाय गाईज, आज मी आले मलबार हिलला नेचर ट्रायल करायला. तर मी आता जाते. मी बुकिंग केली आहे ऑनलाईन. आता तिकडे गेट कडे मी बुकिंग दाखवणार, मग आतमध्ये मला एंट्री मिळेल. चला दाखवते. पहिले तुम जाओ ना. अच्छा, ऐसे है क्या? तर गाईज आता हे बुकिंग केलेलं स्कॅन झालं, मग आतमध्ये सोडतात आपल्याला गेट वरून. आता आतमध्ये जाऊया. वाव, काय मस्त आहे यार इकडे. सुपर्ब. हे बघा किती सुंदर आहे ना मलबार हिल. तुमच्यापैकी कोण कोण इकडे येऊन गेले त्यांनी मला कॉमेंट मध्ये सांगा. आणि हे बघा ना किती सुंदर. अरे खाली बघ किती. बापरे. नक्कीच तुम्हाला प्रश्न पडला असेल की इकडची तिकीट किती आहे. तर पर पर्सन ओनली 25 रुपीज आहे. तर गाईज इकडे सकाळी 5 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत चालू असतं, पण ते आपल्याला म्हणजे बुकिंग असतात एक एक तासाचे, आणि त्यानुसार आपल्याला आपण जे बुक करू टाइम ते मिळतं आपल्याला. आणि इकडे यायचं असेल तर ग्रँड रोड स्टेशन वरून येऊ शकता. मी आता टॅक्सीने आली आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढं सगळं सांगू शकत नाही, कारण की सगळेजण वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. तर जसं तुम्हाला ट्रेनने यायला जमेल तसं या. ग्रँड रोड स्टेशनला येऊन टॅक्सीने पण येऊ शकता, बसने पण येऊ शकता. तर गाईज इकडे ऍट द टाइम फक्त एका तासाला 200 लोकच येऊ शकतात. माहित नाही, त्यांचे रूल्स आहेत. तर आपण जर यायचं असेल तर 200 जणच येऊ शकतात एका टायमाला, आणि एका तासामध्येच आपल्याला इथून फिरून जायचं, सगळं बघून फटाफट यायचं. आपल्या रील्स बनवायच्या, व्हिडिओ बनवायच्या, बघायचं, निसर्गाचा आनंद घ्यायचं. भारी आहे यार इकडे खूप. पावसाचं वातावरण आहे, तुम्ही बघू शकता. पाऊस तर पडलेलाच आहे आणि इतकं सुंदर वाटतं इकडे, कारण की एवढी शांती आणि पक्ष्यांचा चिवचिवाट चालू आहे सगळं. आणि मी तर निसर्गप्रेमी आहे. मला खूप आवडतं फिरायला असं निसर्गामध्ये. गाईज तुम्हा सगळ्यांना माहितीये की मुंबई किती वर्दळीची आहे, आणि इकडे हे मुंबईमध्येच एक असं ठिकाण आहे जे शांतीचं आहे, जिकडे मस्त निसर्गरम्य वातावरण आहे. आणि काही लोकांना माहित नाहीये की मुंबईमध्ये इतकं सुंदर देखील आहे. हे बघा किती वरती मस्त असं हिल स्टेशन सारखं दिसतंय बघा वरती, एकदम मस्त आहे ना. खूप भारी आहे. इकडे समुद्र आहे बघा, तुम्ही बघू शकता समुद्र आहे, आणि इतकं मस्त वातावरण वाटतं. आणि ऑक्सिजन स्पेशली इकडे खूप झाडं आहेत, आपल्याला जास्त ऑक्सिजन पण मिळतंय. तुम्हाला गावाकडची देखील झाडं मिळतील, भाज्या बिज्या एकदम. म्हणजे बघा आता ही गावाकडे भाजी मिळते, आळूची भाजी असते. तर अशा पण काही झाडं आहेत जी गावाकडे आपल्याला दिसतात, पण ती इथे मुंबई सारख्या ठिकाणी इथे तुम्हाला बघायला मिळत आहेत. हाऊ लकी. इकडे काही लोक फिरायला आलेली आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा कॉलेजची मुलं आहेत, फिरायला आलेत. लाल बुंदा बुलबुल पक्षी आहे इथे बघ. लाल बुंदा बुलबुल इकडे लिहिलंय तिथे. बघूया आपलं लाल बुंदा पक्षी कुठे आहे. वरती बसलाय काय? वरती बसला असेल ना झाडावरती. हा, इथे बघ खोल दरी वाटते. निसर्ग उन्नत मार्गावर आपल्या सोयीसाठी हा परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली आहे. कृपया कोणतेही अनुचित कृत्य टाळा. या सुंदर निसर्गाची स्वच्छता जपा आणि प्लास्टिकच्या बाटल्या खाली फेकू नका. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद. On the Nature's Trail Path, for your convenience, this area is under CCTV surveillance. Please refrain from any inappropriate activities. Kindly maintain the cleanliness of this beautiful nature and do not throw plastic bottles down. Thank you for your cooperation. माणूस कितपत खाली जाईल. बॅकला पण तुला तर एवढं असं एकदम म्हणजे असं असं चालत 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 एकदम सरळ. इकडे पाऊस पडला नाहीये का? इकडे पाऊस नाहीये वाटत ना. हे बघ ना. वाव, सो प्रिटी यार. हे बघा
गाईस तुम्हाला जर आळूची भाजी खायची असेल तर तुम्हाला इकडे आळूची भाजी भरपूर मिळेल. ही किती आळूची भाजी आहे ती बघा. इकडे खाली बघ, समुद्र बघ, स्पष्ट दिसतो इथून समुद्र. तो बघ, है ना, हा समुद्र आहे. हा कोणता बीच आहे काय माहित नाही. ला 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 ला. बाप, कसं वाटतंय मग? भारी वाटतंय ना? आलात का कधी अशा निसर्गाच्या सानिध्यात? हे बघ, हे कसलं झाड आहे माहित नाही मला, पण फारच सुंदर झाड आहे ना. मी पक्षी शोधतच होती इकडे, मला तेवढ्यात एक पक्षी दिसला. कावळा, बघा कावळा दिसला ना पक्षी. ए हवा एक कावळा. मुंबईत थोडे कावळे कमी आहेत म्हणून कावळे बघ. वाव, हे किती सुंदर, हे मध्ये बघ ना किती भारी वाटतंय. हे बघ, तू ही तो मेरा. ऍट द टाइम 200 माणसं का जाऊ शकतात कळलं? याच्यावरती एवढी माणसांचा लोड राहू शकत नाही, म्हणून इकडे फक्त ऍट द टाइम 200 माणसं चालतात. कळलं? हे ना, हे बनवलेलं लाकडाचं आहे ना, म्हणून. खाली आहे लोखंड पण तरी पण हे पहिले हे ओपन होतं. रंग बदलणारा सरडा तुमच्या नातेवाईकांसारखा, या बघायला त्यांना. चला, अबे इकडे पण काहीतरी सरडाच आहे इथे पण, लिझर्ड. आणि इकडे कांदोळी, इकडे पण सरड्याचाच प्रकार आहे. अरे इकडे नाग आहे, नाजा नाजा, वैशिष्ट्य विषारी फणावर चष्मा. अरे हे काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे चष्मा घालणारा नाग आहे इकडे. म्हणजे तुम्हाला बघायला यायलाच पाहिजे इकडे, या नक्की. तर गाईज, आता इकडे हा एंड झालेला आहे, हा सर्कल आहे आणि इथपर्यंतच आहे फिरण्यासारखं. आणि इकडे येऊन मला खूप बरं वाटलं. ऍक्च्युली आपली जी धावपळीची दुनिया आहे, सोशल मीडियाची लाईफ आहे, या सगळ्यांपासून आपण थोडं 10 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढला ना, इथे येऊन खूप बरं वाटतं. हिरवं हिरवं आहे, पीस आहे, ऑक्सिजन आहे, शांती आहे आणि खूप बरं वाटतंय मला. कारण थोडं वेळ स्वतःला आपण इथे देऊन, थोडं शांतीमध्ये येऊन, मस्त छान वातावरणामध्ये निसर्गाच्या येऊन थोडा वेळ घालवावं. आणि प्रत्येकाने इथे या आणि बघा, इकडचं वातावरण खूप छान शांत आहे. तर आता मी इथून हँगिंग गार्डनला जाते, जवळच आहे इथे हँगिंग गार्डन. तर आपण आता तिथे जाऊया, चला. गाईज, मी आता सर फिरोजशाह मेहता उद्यानला आली आहे, म्हणजेच हँगिंग गार्डनला आलेली आहे. तर आता आपण आतमध्ये फिरूया, चला तुम्हाला दाखवते, या. तर गाईज, इकडे कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नाही, इकडे सगळं फ्री आहे. मस्त फिरू शकतात इकडे, छान फोटोज काढू शकतात, व्हिडिओज काढू शकतात. छान छान फुलं आहेत, तुम्हाला आता दिसेलच, या माझ्यासोबत बघा. ऍक्च्युली मी खूप वर्षापूर्वी आलेली, जवळजवळ 10 वर्ष झाली मला मी इथे आलेली. माझी बहीण आणि मी आणि माझी अजून एक बहीण, असं आम्ही तिघे आलेलो. माझी आजी पण होती. तर तुम्हाला कधीतरी तो ओल्ड वाला फोटो पण मी दाखवेन. आम्ही चौघी आलेलो आजीला घेऊन, जेव्हा आजी आमच्याकडे राहायला आलेली तेव्हा. मस्त आहे इकडे, एवढं सुंदर सुंदर फुलं आहेत ना, वाव. ऑलमोस्ट 2014च्या आसपास मी आलेली इकडे. हे बघा, ओहो, इकडेच तो डान्स करूया आपण, या या.
ह्या चावायचं पिवायचं बाई कुठे आली मी, हे कुत्रे चावतील. चलो ए वाव गाईज, मखमलीची फुलं बघा किती सुंदर आहेत. ऍक्च्युली आहे ना, ह्या गार्डन मध्ये एक विशेष गोष्ट आहे, म्हणजे खूप सारी फुलं आहेत आणि मी फुलांची वेडी आहे. बापरे, मला फुलं प्रचंड आवडतात गाईज. आणि मी फुलांच्या सानिध्यात ना अख्खा दिवसभर राहू शकते. इकडे ना तऱ्हेतऱ्हेचे फुलं आहेत, म्हणजे तुम्हाला असं कोणतं फुल मिळणार नाही असं झालंच नाही यार. खूप सुंदर फुलं आहेत आणि मी पण फुलांसारखीच गोंडस आहे, आय नो. बट यार काय वातावरण आहे तिकडचं, सुंदर आहे यार. इतक्या वर्षानंतर मी इथे येऊन सुद्धा इकडची परिस्थिती सेम ऍज इट इज तशीच आहे. इकडे काहीच चेंज झालेलं नाहीये. ऍक्च्युली ते चिमण्या शांत बसलेल्या आहेत, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी उडवते. हे बघा उडाले. गाईज, ऍक्च्युली हे खूप मोठं आहे, तर मी तुम्हाला सगळंच नाही दाखवू शकत, कारण आता माझ्याकडे कमी वेळ आहे आणि मला आता म्हातारीच्या बुटाकडे पण जायचंय. तुम्हाला ते पण मी दाखवते. तर हे बघा, खूप असा प्रचंड असा मोठा गार्डन आहे. तुम्ही इकडे या नक्कीच, तुम्हाला खूप छान वाटेल इकडे आल्यावर. आणि इथून आता मी थेट बाहेर निघून म्हातारीच्या बुटाकडे जाते. तर चला, तुम्हाला आता तिकडचं दाखवते. गाईज, आता मी आली कमला नेहरू पार्क मध्ये आणि इकडेच म्हातारीचा बूट आहे, हा बघा. तर लहान मुलांना तुम्ही घेऊन येऊ शकता, इकडे मस्त आहे, त्यांना दाखवू शकता. ज्यांनी ज्यांनी बघितलं नाही त्यांनी ऑफकोर्स इकडे या, मस्त आहे. आता इकडेच हँगिंग गार्डन होतं जवळच, तर तिथून मी आता इथे आली आहे. आणि तुम्हाला सकाळी पण दाखवलं मी, नेचर ट्रायल मध्ये पण गेलेली मी. आता इकडे येते आणि तुम्हाला दाखवते कसं येते म्हातारीचा बूट. चला. तर गाईज, इकडे आलेली आहेत मुलं बघा, खूप लहान लहान फिरायला आलेली आहेत बघायला. आणि मी किती वर्षापूर्वी आलेली, तेव्हाच आलेली जेव्हा मी हँगिंग गार्डनला आलेली, तेव्हाच इथे पण आलेली ना बघायला. तर हे बघा, हे असं म्हातारीचं बूट आहे, म्हणजे शूज आहे. हे मुलं बघा कशी आहेत, हे बघ. हे इकडे पण खाली काय समुद्र आहे का? गिरगाव चौपाटी, गिरगाव चौपाटी दाखवते तुम्हाला. हे लोक कसे सेल्फी पॉइंट आहे. गिरगाव चौपाटी दिसते काय? गिरगाव चौपाटी ते सगळं तिथलंच आहे. तर आता म्हातारीचा बूट आलेला आहे, तुम्हाला दाखवते. हा बघा, म्हातारीचा बूट. ऍक्च्युली म्हातारी कुठे दिसत नाही, पण बूट दिसतो तिचा. तर जा असं आहे. हाय कर, हाय हाय कर. वैसे मैं हूँ 12 साल की, पर नहीं जा रही. गाईज, हे 12 वर्षा खालील मुलांसाठी आहे. मी पण ऍक्च्युली 12 वर्ष खालील आहे, पण ऍक्च्युली नाही जात मी, मला कंटाळा आलाय. मी जाऊन आले एकदा, तर म्हंटल की कशाला परत परत जे गेले नाहीत त्यांना चान्स मिळू द्या. हा, रे बघा इकडे लिहिलंय 12 वर्ष खालील मुलांसाठी आहे. तर मी आता फोटो शूट करते इकडे. चला फोटो काढू या. तर गाईज, म्हातारीचं बूट पण बघून झालेलं आहे, हँगिंग गार्डन पण बघून झालेलं आहे आणि नेचर ट्रायल पण बघून झालेलं आहे फायनली. तर व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ती मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पण इकडे या, मस्त आहे, खूप छान आहे. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.